ओम नमो नारायण। मित्रांनो, मी आचार्य डॉक्टर मोहनपुरी, शिवधाम सरकार, भारतीय आयुर्वेद व अध्यात्म योगपीठ, नाशिक, महाराष्ट्रामधून बोलतोय। मित्रांनो, मी आज कॅन्सर बद्दल तुम्हाला थोडी माहिती देऊ इच्छितो। मित्रांनो, कॅन्सर म्हटलं की आपल्या पायाखालची जमीन सरकून जातं आणि विश्वास आपला डगमगून जातो आणि असं वाटतं की आता काही नाही, आता मला मरणाला सामोरं जावं लागतं। परंतु तसं काही नाही आहे। कॅन्सर का होतं याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय की तुम्ही समजा तंबाखूचे सेवन, अतिसेवन करणे, काही लोक तर तंबाखू एवढा सेवन करतात की तुम्ही त्या तोंडामध्ये रात्री ठेवतात आणि सांगतात की जोपर्यंत तंबाखू आम्ही तोंडामध्ये ठेवत नाही तोपर्यंत आम्हाला झोपच लागत नाही। त्यानंतर अतिरिक्त मद्यपान करणे म्हणजे दारू पिणे। आता तुम्ही दारू पिऊन राहिले, तुम्ही एवढी दारू पिऊन राहिले की तुमच्या पोटामध्ये आग होऊन राहिलेली आहे, संडासमध्ये रक्त निघून राहिलेलं आहे, शरीर तुमचं पूर्ण असं व्हायब्रेशन करतंय, तरी तुम्ही दारू घेता मित्रांनो। तर दारू घेतल्याने तुम्हाला ब्लड कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात। दारू तशी घ्यायला हरकत नाही, युक्तीशी घ्यायला काही हरकत नाही, पण अयुक्तीशी घेणार तुम्ही, त्याचं प्रमाण सोडून जर घेणार तर मग मात्र निश्चित तुम्हाला कॅन्सरला सामोरे जावं लागेल। त्याच्यानंतर स्मोकिंग आहे मित्रांनो। आता स्मोक काय, फॉरेनमध्ये लोक स्मोक करतात। आता फॉरेनच्या स्त्रिया स्मोक करतात, ते इंग्रजी व्हिडिओ वगैरे बघून आपल्या भारतीय मुलींनी पण आजकाल, आता स्त्रियांनी जे आहे एकत्रित कुटुंब पद्धती असायची, स्त्रिया स्मोक करायची नाही। परंतु आता ज्या काही मुली समजा बाहेर शिकायला जातात, तर आम्ही पुण्याला, मुंबईला पाहतोय की स्ट्रीटमध्ये मुली सिगरेट घेऊन राहिल्या। परंतु मित्रांनो, ही गोष्ट समजणं फार आपल्याला जरुरी आहे की वेस्टर्न कंट्रीमध्ये जर स्मोक करत असतील तर त्यांच्या शरीराला त्या गरमाशची जरूरत असते म्हणून ते घेतात, आणि इथं दुनियाभरची आपल्याकडे उष्णता आपल्या भारतामध्ये आहे। तुम्ही कशाला स्मोक करताय? तुमच्या शरीर कशाला खराब करताय? तुम्ही अतिरिक्त स्मोक जर करत असाल तर तुमच्या लंग्स डॅमेज होतात आणि लंग्सचा कॅन्सर लागतोय। काही स्त्रियांना जे आहे सफेद लाल अंगावरून जातं, महिन्यामधनं एक वेळा तुमचा प्रदर आला, ठीक आहे, हरकत नाही, नॅचरल। परंतु मध्यंतरीत जर तुम्हाला कधी समजा लाल अंगावरून जातं किंवा सफेद अंगावरून जातं, ते थांबत नाही औषध गोळ्या घेऊनही, तर त्वरित त्याचा उपचार करणं फार जरुरी आहे। आता गर्भाशयाचे कॅन्सर खूप वाढलेले आहेत मित्रांनो। त्यामध्ये अशा पद्धतीवर तुम्ही, आता कॅन्सर म्हणजे काय? कॅन्सर म्हणजे तुमच्या शरीरामध्ये एखादी स्पेसिस, म्हणजे दररोज तुमच्या लाखो स्पेसिस मरतात आणि लाखो स्पेसिस नवीन जिवंत उत्पन्न होतात। तर ह्यामध्ये निसर्गाने अशी व्यवस्था केलेली आहे की एखादी स्पेसिस जर समजा डॅमेज झाली तर तिथं नवीन स्पेसिस त्या स्पेसिसला खाऊन टाकताय, ही पण सुविधा आहे। परंतु ती कधी खाणार? ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये ज्या गोष्टीमुळे अराजकता निर्माण झाली, ती अराजकता तुम्ही थांबवायला पाहिजे, ते तुम्ही थांबवतच नाही। फार एकदम तुम्ही जाम होईपर्यंत तुम्ही तुमचं व्यसन हे चालू ठेवता, हे फार चुकीचं आहे मित्रांनो। ॲसिडिटी, आता ॲसिडिटीच्या बाबतीत जर तुम्हाला बोलायचं झालं तर हे जे ॲसिड आहे, हे ॲसिड जर आवश्यकतेपेक्षा जास्त तुमच्या शरीरामध्ये झालंय तर तुमच्या जठराला ते ॲसिड खाऊन टाकतंय, तुमच्या लिव्हरला ते ॲसिड खाऊन टाकतंय। तर त्यावर तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घ्या, आणि ते जर नीट होत नसेल तर आपल्याकडे आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, ॲलोपॅथी आहे, सर्व गोष्टींचा तुम्ही उपचार करा आणि निसर्गोपचाराचा पण उपयोग करा। ज्या लोकांना हायपर ॲसिडिटी होतंय त्यांना जेवणाची वेळ झाली किंवा घरामध्ये स्वयंपाक तयार झाला म्हणून जेवण करायचं असं नाही मित्रांनो। तुम्ही कमीत कमी एक वेळचा उपवास तर पकडा ना, म्हणजे त्या उपवासामध्ये त्या स्पेसिस ज्या काही अराजकता तुमच्या शरीरामध्ये निर्माण करून राहिल्यात त्या स्पेसिस खाऊन टाकेल ना शरीर। त्याला तुम्ही वेळ तर द्या ना थोडं, पण तुम्ही जेवणावर जेवण करताय, त्यामुळे होतं काय, तुमची साधी ॲसिडिटी पण तुमचं औषध गोळ्यांना जुमानत नाही आणि ॲसिडिटी पण तुमची जात नाही। तर मित्रांनो, मला या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे असं सांगायचं आहे की पहिली गोष्ट तर कुठलंही व्यसन करत असाल आणि तुम्ही सोडू शकत जर नसाल तर त्याला कंट्रोलमध्ये ठेवा। परंतु कॅन्सरसारख्या आजारापर्यंत जाईपर्यंत तुम्ही ते काम करताय। आता हल्लीच्या युगामध्ये, मॉडर्न युगामध्ये कॅन्सरसाठी सर्जरी आहे, इम्युनोथेरपी आहे, रेडिएशन आहे, केमो आहे, हे सर्व तुम्ही करा। परंतु मला काय म्हणायचं मित्रांनो की आयुर्वेदामध्ये इसवी सन पूर्व 15,000 वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलेलं आहे की जर आपल्या शरीरामध्ये 3 दोष, वात, पित्त, कफ जर तुमचे दूषित झालेत किंवा वाढलेत किंवा त्यापैकी एखादा वाढला तर तुमच्या शरीराचं संतुलन बिघडून जातं।
तसेच आपल्या शरीरामध्ये सप्तधातू रस, रक्त, मेद, मांस, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातूचा जर नदीच्या पाण्यासारखा आपल्या शरीरामध्ये खळखळाट नसेल तर तुमच्या शरीराचं पालन पोषण होत नाही, म्हणजेच पर्यायी तुमच्या स्पेसीजचं पालन होत नाही. तसेच ज्या स्पेसीज आपल्या शरीरामध्ये मरतात त्या स्पेसीज रक्ताच्या वाटे, लघवीच्या वाटे रक्तामधून वाहून येत लघवीच्या वाटे बाहेर पडतात. मग तुमचं शरीरामधला घाम येणे, संडास होणे आणि लघवी होणे ह्या क्रियेमध्ये जरी काही गोंधळ असला तर तो संचय शरीरामध्ये तसाच राहतो आणि कॅन्सरला आमंत्रण देतो. तर मित्रांनो, आपल्या आयुर्वेदामध्ये खूपच एक अशी फंटास्टिक अशी क्रिया सांगितलेली आहे की जशी ही पृथ्वी वर्षानुवर्ष अनादिकालापासनं प्रत्येक वर्षी पाऊस येतो, सर्व पृथ्वीला धुवून काढतो आणि येणाऱ्या पुढच्या नवीन वर्षासाठी ती ताजेतवाने जगतंय, तसं आपल्या शरीरामध्ये पंचकर्म जर प्रत्येकाने केलंय मित्रांनो, तर पंचकर्म कर्म केल्यानंतर तुमच्या 3 दोष, 7 धातू, 3 मल हे नेहमी चांगले राहतात शरीरामध्ये, ह्या अवस्था चांगल्या राहतात आणि कॅन्सर कुठून होणार तुम्हाला. तर मित्रांनो, आपण इंग्रजी औषधांचा उपयोग तर घ्याच, परंतु पार तुम्ही कॅन्सरची स्टेज एकदम डाऊन झाल्यानंतर मग कोणीतरी सांगतं की तिथं ते आहे, तिथं सेंटर आहे, तिथं आयुर्वेदिक औषधे घ्या, असं करू नका. तुम्हाला कॅन्सर लागल्याबरोबरच तुम्ही आयुर्वेदिक औषधाचे सेवन चालू करा, कारण की आयुर्वेदिक औषध जे आहे आपल्या शरीर जे आहे निसर्गाने दिलेले आहे, की सायन्सने दिलेले नाही आहे. मग हे शरीर तुमच्या शरीरामध्ये चालत असताना ह्यामध्ये असंख्य अशा काही गोष्टी आहेत, अशा काही क्रिया आहेत, एवढ्या काही रासायनिक क्रिया क्षणोक्षणी घडत असतात, त्याचा सायन्सला कधीही थारा लागणार नाही, त्याची माहिती पूर्ण मिळणार नाही. आपल्या आयुर्वेदामध्ये जे काही बाप पदार्थ आहेत मित्रांनो, काही म्हणजे पारद, अभ्रक, गंधक, कुचला, बचनाक हे असे काही पदार्थ आहेत मित्रांनो की त्याला शुद्ध करून आम्ही आमच्या शिवधाम सरकारमध्ये कॅन्सरसाठी संशोधित म्हणणार नाही मी, जे काही शास्त्राने पूर्वी सांगितलेलं आहे त्या वनस्पतींचा शोध घेऊन आम्ही त्या कॅन्सर रोग्यावर, कुठलाही कॅन्सर असो आपल्याला, त्याच्यावर आम्ही त्याचा उपचार करतोय. आपल्या इंग्रजी औषधांसोबत आयुर्वेदिक औषध निश्चितच घ्या, म्हणजे कॅन्सर बरा होईल. आणि त्यासोबत आपली मनोभावना, आत्मिक बल, मन हे तुमचं घट्ट असायला पाहिजे की मला जरी कॅन्सर झाला तरी मला जगायचं आहे ना, माझा कॅन्सर नीट होणारच आहे, असं तुम्ही तुमच्या मनामध्ये ज्यावेळेस ठामपणे विचार करताय त्यावेळेस तुमच्या शरीराच्या अंतःस्रावी ग्रंथी चांगल्या पद्धतीने कार्य करतात आणि त्या कॅन्सर सेल्सला डिस्ट्रॉय करून टाकतात. मित्रांनो, आपल्या माहितीसाठी सांगतो की तुम्ही लोखंडाचा तुकडा जरी पोटामध्ये घेतला पातळ, तर त्यालाही पचवण्याची शक्ती तुमच्या पित्तरसामध्ये किंवा तुमच्या जठरामध्ये जे काही हजारो एन्झाइम्स येतात अन्न पचवण्यासाठी, त्यांच्यामध्ये ती शक्ती आहे. मग लोखंडाचा तुकडा ही तुमची फक्त मेलेली एखादी स्पेसीज, कॅन्सरची स्पेसीज, हिला तो बर्न करू शकत नाही, बर्न करू शकतो. परंतु तुम्ही अशा ह्या आमच्या संशोधित केलेल्या ज्या पुरातन पद्धतीमध्ये, जे वेदांमध्ये म्हणजे आचार्य चरकजी, भारद्वाजजी, वाघभटजी, सुश्रुतजी ह्यांनी जे काही कष्ट करून त्यावेळेस त्यांना 1000-1500 वर्ष आयुष्य होतं, अशा वेळेस त्यांनी संशोधित केलेल्या वनस्पतींच्या बाबतीत त्यांनी माहिती दिलेली आहे. तशा संशोधित केलेल्या औषधं आम्ही तयार केलेल्या आहेत. मित्रांनो, कुठलाही कॅन्सर असो, तुम्ही तुमच्या इंग्रजी औषधांसोबत आयुर्वेदिक औषध आमच्या शिवधाम सरकारमध्ये सुरुवात करा. आम्ही नो लॉस नो बेनिफिट ह्या तत्वावर फक्त 2000 रुपयामध्ये तुम्हाला 1 महिन्याचं औषध देण्याचं ठरवलेलं आहे. आणि ज्यांच्याकडे पैसा नसेल त्यांनी पण या हरकत नाही, काही तर दान करा, कारण की खर्च आमचा आहेच. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की कॅन्सर रुग्णांनी न घाबरता आमच्या शिवधाम सरकारमध्ये आयुर्वेदिक औषधं घेण्यासाठी यावे व त्याचा लाभ घ्यावा. ओम नमो नारायण.